नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप या यूट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आता शेवटचे काही महिने उरलेत. जे ग्राउंड झाल्यानंतर लगेच पेपर होणार आहे ना. या काही महिन्यांमध्ये विद्यार्थी मेसेज करताय मला, की सर काही केल्यानं पेपर वाढत नाही, काय करायचं? म्हणजे आम्ही सगळं करतोय पण तरी पण पेपरचे मार्कच वाढत नाही. काय करायला पाहिजे? यावर आज आपण एक 10-1 मिनिटं जास्त नाही, व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा. नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे आपले महत्त्वाचे व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. कारण आपण इतर गोष्टींचा डिस्कस करत नाही, ज्या मुद्द्याच्या गोष्टी त्याच्यावरच आपण चर्चा करतो. ओके, बघा पेपर वाढत नाही याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल बरं? कधी विचार केलाय का? आपण अभ्यास करतोय, दररोज अभ्यास करतोय, सातत्याने अभ्यास करतोय, परंतु तरी पण आपला पेपर वाढत नाही. याचं कारण काय माहितीये का? आपला अभ्यास कमी पडतोय. आता अभ्यास कमी पडतोय हे तुम्हाला मान्य करावं लागेल. प्रॅक्टिकली तुम्ही नाही म्हणून करणार नाही. असं नका म्हणू की नाही, नाही हे सर काहीतरी चुकीचं बोलताय आणि आम्ही करतोय तरी पण. तसं नाही. अभ्यासामध्ये काय माहिती कमी पडते तुमचं रिव्हिजन. रिव्हिजन जे आहे ना, ही तुमची कमी पडते. तुम्ही अभ्यास करताय, मी नाही म्हणत नाही असं नाही, पण तुम्ही रिव्हिजन देत नाहीये. जास्तीत जास्त रिव्हिजन पाहिजे तुमची. सिलेबस कमीत कमी ना 2दा-3दा तुमचा कव्हर झाला पाहिजे होता. परंतु काही विद्यार्थी नवीन तयारी करताय, काहींचा पहिला प्रयत्न आहे, काही ग्राउंडला जास्त वेळ देत आहे त्यासाठी. पण कमी करा, चांगला अभ्यास करा, तरच तुमचं स्कोर येणार आहे. रिव्हिजनला फार महत्त्व द्या. रिव्हिजन जेवढी करशाल ना, तेवढा तुमचा पेपरचे मार्क वाढणार आहे. जेवढी जास्तीत जास्त रिव्हिजन करशाल, तेवढा तुमचा पेपरचा स्कोर वाढेल. त्याच्याने परफॉर्मन्स चांगला येणार आहे. जसं तुम्ही ग्राउंडला गेल्याच्या नंतर मुलं 1600 मीटरच्या 400च्या 800च्या अशा रेपिटेशन मारता का? तर आपलं काय झालं पाहिजे? चांगलं 1600 झालं पाहिजे. पण तेच सेम आहे ना अभ्यासाचं. इथं तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचं? रेपिटेशन द्यायचे, रिव्हिजन करायचे. हा पहिला मुद्दा आहे. त्यानंतर पूर्ण सिलेबस झाला नाही, हे एक कारण आहे तुम्हाला मी आता सांगितलं. मग तुम्ही पूर्ण सिलेबस करा. प्रयत्न करा जास्तीत जास्त वेळ बसण्याचा. जे राहिले ते वहीमध्ये लिहा. जे पोर्शन वाचून झालाय तो लिहून ठेवा. जो बाकी आहे तो कुठेतरी लिहा. माझं तरी म्हणणं आहे का जर तुमचा टॉपिक बाकी समजा एखादा गणिताचा टॉपिक बाकी कोणता भूमितीमध्ये मार्क चाललंय, भूमिती लिहून ठेवा का मला भूमितीचा टॉपिक काय करायचा आहे? पक्का करायचा आहे. मराठी व्याकरणामध्ये समास टॉपिक आहे, समासामध्ये मार्क चालले, समास लिहून ठेवा मला समास टॉपिक चांगला करायचा. असं एक टॉपिक करत चला. जेणेकरून काय ना एकदम प्रॉपर नियोजन होईल तुमचं. जीके मध्ये तुम्हाला असं वाटतंय माझं विज्ञानावर मार्क चालले, विज्ञान पक्का करा. महाराष्ट्रात नदी प्रणालीवर मार्क चालली, नदी प्रणाली चांगली करा. बुद्धिमत्तामध्ये एखादा टॉपिक असेल त्याच्यावर काम करा. हे लिहून ठेवत चला, म्हणजे जेणेकरून तुमचे मार्क वाढणार पेपरचे. पण जर याच्यावर काम जर नाही केलं तर मार्क वाढणार का? तर अजिबात नाही, मार्क वाढणार नाही. मग मार्क वाढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा तुम्हाला. त्यानंतर मग आता पेपर वाढण्यासाठी काय करायचं बघा. हे तर झालं, तुम्हाला सांगून झालं का तुमच्या चुका काय काय होत आहे, तुम्ही या गोष्टी लिहून नाही ठेवते किंवा हे टॉपिक पक्के नाही करते. मग आता पेपर वाढवण्यासाठी आपण कोणत्या घटकांवर भर द्यायचा ते पण जाणून घेऊ. आता बघा पुढं मराठी व्याकरण. आता मराठी व्याकरणामध्ये काय करायचे? सर्वात महत्वाची प्रकरण परत एकदा करा. उदाहरणार्थ अलंकार, त्याच्यानंतर प्रयोग, त्यानंतर समास, संधी. हे जे आहे ना महत्वाचे आयएमपी, जे सोपे ना ते नका करू. जे सोपे म्हणजे सोपे कोणते? आता विभक्ती एखाद्याला माहिती ना, सगळ्या विभक्त तुमच्या पाठ आहे ना, कशाला करता? विभक्ती करायची गरज नाही. नाम टॉपिक झालाय ना, पाठ आहे ना, तर नका करू. याच्यावरचे प्रश्न सोडवा फक्त, गरज नाही. पण जे आयएमपी टॉपिक आहे ना ते परत एकदा करायला घ्या, जेणेकरून तुमचे मार्क वाढतील. आणि जर तुम्हाला हे टॉपिक जर सोप्या भाषेत शिकायचे असेल तर आपली बॅच पण आहे. 19 रुपयाची बॅच आहे. ती 19 रुपयाची जर तुम्ही बॅच जर केली ना, तर तुमचा मराठीचा स्कोर जो आहे ना तो 25 पैकी हमखास तुमचा 22 प्लस जाणार. काही काही विद्यार्थ्यांना मराठीला फक्त 10 मार्क पडायचे. 10 मार्क, 8 मार्क, 11 मार्क, 12 असे पडायचे. त्यांनी फक्त 19 रुपये खर्च केले. किती? फक्त 19 रुपये खर्च केले. आज ते विद्यार्थी 22 प्लस मार्क घेत आहे. असं पैशावर जाऊ नका की पैसे कमी म्हणून बॅचमध्ये काहीच नसेल का? सगळे टॉपिक घेतलेले, सगळे शिकवलेले. फक्त का? तर तुमच्यासाठी धडपड आहे. तुमच्या आई वडील जी मेहनत करताय तर त्यांच्या कष्टाला, त्यांच्या मुलाला मला वर्दीमध्ये बघायचंय किंवा तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर मला आनंद बघायचा आहे, ही माझी धडपड आहे. असं काही नाही का ऑफर वगैरे. आपण जशी बॅच सुरू केली तशी 19 रुपयाची बॅच आपली तशीच ठेवलेली. आपण तुमच्यासाठी जे करायचे असेल तर मी तुम्हाला लिस्ट देईल, पुढं नंबर वगैरे देणार आहे लगेच. बघा शब्दार्थमध्ये मार्क जातात. टॉपिकवर किती मार्काला प्रश्न येतात भरतीला? तर 16 ते 17.
थोडंफार 18 वगैरे पण होऊ शकतं हा, पण मी तुम्हाला एक ऍव्हरेज सांगितलं 16-17. आणि शब्दार्थ किती असतो? 8-9. शब्दार्थ काय असतो तुमचा? बघा, समानार्थी, समानार्थी, विरुद्धार्थी, विरुद्धार्थी इथं मार्क जाता हा. एक वेळेस इथं नाही जाणार पण इथं मार्क जाता. वाक्यप्रचार, वाक्यप्रचार, त्याच्यानंतर म्हणी, शुद्ध शब्द अशुद्ध शब्द, बघा शुद्ध शब्द, इथं इथं मार्क जाणार तुमचे. मग तुम्हाला याच्यावर काम करायचं आहे, याच्यावर शब्दार्थावर, तर तुमचा स्कोर क्वालिटी येणार. मराठी व्याकरण तुम्हाला पोलीस करणार. मराठी व्याकरणाचे मार्क घालवू नका. हे मेरिटचे मार्क नाही म्हणता येणार पण हातचे मार्क म्हणता येईल आपल्याला, बरं ना. मेरिटचे नाही म्हणत मी तुम्हाला का मेरिटचा टॉपिक आहे, पण याचे मार्क जर तुम्ही कव्हर केले तर पुढे एखादा विषयामध्ये एखाद्या जीके मध्ये जर मार्क केला नसेल, वाचला नसेल, तर तिथं कव्हर होऊ शकतं याच्या बेसिसवर. म्हणून सांगतोय का हे करा, तुम्हाला खूप फायदा आहे. याला किती वेळ द्यायचा? हे बघा, या शब्दार्थाला दररोज आहे ना कमीत कमी ना 30 ते 45 मिनिट द्यायचे. 30 ते 45 मिनिटं. आणि एक टॉपिक करायचं तुम्हाला. टॉपिकचं काय करायचंय तर तुम्हाला बॅच मधलं लेक्चर करायचंय. कारण मला असं वाटत नाही की कोणाकडे 19 रुपये नसेल. सर्वांनी 19 रुपयाची बॅच घ्या. तुमचा परफॉर्मन्स येण्यासाठी अक्कल खाते टीचिंग बघा, 100% फायदा होणार. तुम्ही स्वतःहून मेसेज करशाल किंवा कमेंट करशाल, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी घेतली ते पण मेसेज टाकतील की बॅच कशी आहे म्हणून. बॅच घेण्यासाठी व्हॉट्सअपला नंबर हाय करायचा 8329603029. ओके, या नंबरला मला व्हॉट्सअप करायचं. चलो नेक्स्ट. आता गणित बुद्धिमत्तामध्ये काय करायचं माहिती का? जास्तीत जास्त आता पूर्ण मागे नका लागू. गणित बुद्धिमत्ता पूर्ण करायच्या, जर पूर्ण करायच्या मागे लागशाल ना तर होणार नाही. त्यामध्ये काय करा ना, जे तुम्हाला येत आहे ना ते नाही, जे तुम्हाला येत नाही ना, जे तुम्हाला येत नाही ते जास्त करायचंय, ते करा. एखादा टॉपिक असेल तुमचा, एखादा समजा रेल्वे टॉपिक आहे, रेल्वे टॉपिक मध्ये जे प्रकार येत आहे ना ते फक्त बघून घ्या. एक एक उदाहरण सोडवा. जास्त 3-3, 5-5 सोडू नका जे तुम्हाला येत आहे. पण जे तुम्हाला येत नाही ना ते प्रकार तुम्ही जरा जास्त वेळा करा. रेल्वे मधले मोजकेच आहे, यामध्ये पण बॅच आहे, ती तुम्हाला शेवटी सांगेल मी, त्याची काही काळजी करू नका. तर असे करायचे तुम्हाला. दुसरा महत्वाचं काय, पेपरला विचारलेले प्रश्न. आता हेच समजत नाही मुलांना. काय ना, पेपरला विचारलेले प्रश्न कोणते, काय काय खूप डीप मध्ये करता. एवढे डीप मध्ये येता का रे आपल्या भरतीला? नाही ना, तेवढे डीप मध्ये येत नाही. मग त्यासाठी काय करायचं, पेपरला विचारले गेलेले प्रश्न पण करा, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप लक्षात येणार आहे. पेपरला कसा प्रश्न आला होता, गणितावर कसे विचारता, बुद्धिमत्तेवर कसे विचारता, याचं जर आपल्याला स्वरूप लक्षात जर आलं ना तर मात्र तुम्हाला इथं टेन्शन नाही. मग त्यासाठी दोन्ही पण करा, पेपरला विचारले गेलेले प्रश्न पण करा, आणि जसं रेल्वेचं जसं प्रकार सांगितला त्याच्यामधले फक्त काय करा, महत्वाचे प्रकार करा. आणि जे तुम्हाला येत आहे ना ते प्रकार काय करा, फक्त एकदा दोनदा सॉल्व्ह करा. एक एक दोन दोन सॉल्व्ह करा, पुढे पुढे चला. जेणेकरून काय होणार, तुमचं रिव्हिजन चांगलं बसल. मी सुरुवातीला सांगितलं ना अभ्यास कमी पडतोय, त्याचं एक कारण आहे. जे येत नाही ते तसंच राहिलं, आणि जे येतंय त्याची प्रॅक्टिस होती, मग वेळ चाललाय त्याच्यामध्ये. मग त्यासाठी गणित आणि बुद्धिमत्तासाठी हा पॅटर्न योग्य राहील, डन राहील तुमचा. आणि टॉपिक वरील महत्वाचे प्रकार जे सांगितलं त्यानुसार करायचे. ओके. सगळ्यात महत्वाचा प्रश्न जीके, खूप टर्निंग पॉइंट आहे. 10 ते 11 विषय जीके मध्ये, महाराष्ट्र, भारत, जग, इतिहास, राज्यघटना, विज्ञान, पंचायत राज, चालू घडामोडी, महाराष्ट्र पोलीस, जिल्हा विशेष, असे जवळपास 10-11 विषय होता. एवढ्या विषयांचा अभ्यास करायला गेले ना भरती निघून जाईल बाळांनो, निघून जाईल. टॉपिक नुसार जर करायला गेले ना तुम्ही, का मी आता महाराष्ट्र घेतो वाचायला, मग भारत घेतो, मग जग घेतो, मग इतिहास घेतो, मग समाज सुधारक घेतो, असं जर करायला जर जाशील ना तर भरती निघून जाणार. त्यासाठी सोप्पं काय कर माहिती का, मोठे पुस्तक वाचायचे नाही, अजिबात नको वाचू. मोठे पुस्तक होणार पण नाही कवर, रिव्हिजनच बसणार नाही ना. मी तुम्हाला आपलं टायटल काय, कमी अभ्यास करा पण जास्त मार्क मिळवा. ओके, कमी अभ्यास करून जास्त मार्क मिळवायचे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर वन लाइनर पाठ करा जीकेचे. वन लाइनर जीकेचे जेवढे वन लाइनर पाठ करशाल ना तेवढा तुमचा स्कोर वाढणार आहे. आणि लेक्चर ऐका माझे, जेवढे माझे वन लाइनरचे लेक्चर आहे तेवढे लेक्चर ऐका. त्यांनी काय होणार नाही, एखादा प्रश्न रिपीट झाला जागेवर मार्क भेटणार आहे. आपली चालू घडामोडीची पण बॅच आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला वन लाइनर भेटणार आहे. मग ही वन लाइनर जास्त भर द्यायचा. आपल्या पोलीस भरतीला याच्यावर एमपीएससी पॅटर्न नाही आपल्याला, अ बरोबर ब बरोबर, दोन्ही चूक दोन्ही बरोबर असं येत नाही. सरळ सरळ येतं आपल्याला. इचलकरंजी, कोल्हापूर, सिंपल प्रश्न राहतात, पण ते कोणते राहतील ते सांगू शकत नाही, कारण पोलीस भरती एवढी पण काही सोपी नाही तुम्ही जेवढे समजताय.
ते जीके खूप मोठा वाक्य आहे. मग त्यासाठी आपल्याकडे 5000 जीके. किती? 5000 जीके. हे 5000 जीके जर पाठ जर केले तर तुम्हाला फायदा होणार. काय होणार? फायदा होणार. मग ते पण करायचंय तुम्हाला. अशा पद्धतीने अभ्यास करा. ह्या वर्षीची भरती सगळ्यात मोठी आहे. या भरतीमध्ये जर तुम्ही अभ्यास जर केला, जर चांगलं योग्य नियोजन जर ठेवलं अभ्यासाचं, तर 100% मार्क वाढणार. जर अभ्यासाचं नियोजन नसेल तर मार्क वाढणार नाही. लक्षामध्ये ते 5000 जीके जे आहे ना ते तुम्हाला ह्या बॅच मध्ये भेटणार आहे. बघा परत एकदा नंबर घेऊन ठेवा माझा. PYQ पण करत चला. बघा ह्या दोन बॅचेस 8329603029 या नंबरवर तुम्ही बॅच करा. तुम्हाला फायदा होणार आहे. आणि PYQ करायचे. सगळ्यात महत्त्वाचं प्रश्नपत्रिका. पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न जेवढे सोडवशाल ना तेवढा फास्ट स्कोर वाढणार आहे. त्यासाठी तुम्हाला असं म्हणत नाही की बॅचच करा. तुम्हाला पुस्तकातून करायचे पुस्तकातून करा. तुमचा आणि माझा उद्देश एकच आहे. तुमचा उद्देश तुम्ही नोकरी लागले पाहिजे, माझा उद्देश तुम्ही नोकरी लागले पाहिजे. म्हणजे काही केलं तरी टार्गेट दोघांचं एकच आहे. कशा पद्धतीने जायचं, कसं जायचं हे तुम्ही ठरवा. त्यानुसार करा. 100% यशस्वी होणार तुम्ही यावर्षी. असं एकही विद्यार्थी राहणार नाही का ज्यांनी चांगलं गाईडलाईन खाली अभ्यास केला आणि तो घर राहिला. नाहीच होणार असं. फक्त प्रॉपर व्यवस्थित शेड्यूल ठेवायचं. आई वडिलांची मेहनत डोळ्यासमोर ठेवा. एकही दिवस टाइमपास करू नका. दिवस जरी तुम्हाला असं वाटते शांत आहे. सगळ्यात महत्वाचं पोलीस भरतीचे फॉर्म आता भरून झाले. सगळं झालेलं. आता फक्त समोर ताट आहे आणि आपल्याला त्याच्या मागे पळायचंय. आपल्याला आपलं टार्गेट ठेवायचं. ग्राउंड 45 पेपर 90+ 135+ स्कोर कसा जाईल ना या गोष्टीचा तुम्ही विचार करा. आणि आजपासून तुम्ही इतकी जिद्दीने पेटा, इतकी मेहनत करा, इतकी मेहनत करा की इथून मागे तुम्ही 10-20 वर्षामध्ये कधीच एवढा अभ्यास केला नसेल. कधीच एवढा अभ्यास नसेल केला. तेवढा म्हणजे जसं पहिलीपासून ते 10वी 11वी 12वी पर्यंत एवढा अभ्यास केला नाही तेवढा अभ्यास तुम्हाला ह्या वर्षीच्या भरतीमध्ये करायचा आहे. आणि तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. कारण ही परीक्षा तुमच्या आयुष्यातली शेवटची परीक्षा असं टार्गेट करायचं. आणि ह्या वर्षी मी वर्दी मिळवूनच राहणार. काही झालं तरी चालत पण मला वर्दी पाहिजे म्हणजे पाहिजे. लक्षामध्ये एवढा माइंडसेट ठेवा. आणि मग बघा तुमचा पेपरचे मार्क कसे वाढतात. ओके. एवढं सांगून आजचं लेक्चर थांबवतो. नवीन विद्यार्थ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि एक कमेंट आपल्या व्हिडिओसाठी नक्की करा. हा चलो आजचं लेक्चर आपण इथेच थांबवतोय. लवकरच आपण एक नवीन सिरीज मध्ये भेटूया. धन्यवाद.